तर मित्रांनो, जागरण गोंधळाचं आमंत्रण बायकोच्या माहेरकडून होतं म्हणून बायकोनं माझा मेकअप करायचं मनावर घेतलं. म्हणजे तोंडावरती खूप जास्त मुलतानी मातीचा लेप लावला जेणेकरून मी गोरा दिसेल. त्यानंतर मित्रांनो, पप्पांना शनिवारचा उपवास राहतो, पण मम्मीने त्यांनी संध्याकाळी खिचडी भिजत घालेली नव्हती आणि त्यांचे हे सकाळीच लक्षात आलं आणि ते लगेच खिचडी भिजत घालायला ठेवून दिली. त्यानंतर मला खूप जास्त भूक लागेल होती, त्यामुळे रोहिणीनं खिचडी भात गरम केला, जो मला खूप जास्त आवडतो. म्हणजे मला लगातार हप्ताभर खिचडी भातच जर दिला तरी पण मी लगातार खाऊ शकतो, पण हप्त्याच्या पुढं नाही चालणार. कारण एखाद्याला जर सोन्याच्या खाणीत पुरलं तर त्याला ते वर नाही नेता येत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कपडे इस्त्री करायला द्यायचे होते, त्यामुळे मी 3 कलरचे शर्ट घेतले. एक निळा, एक ढवळा, बाद झाले एवढे 2च, आणि एक पॅन्ट घेतली. कारण की गोंधळाला जर गेला तर सासरोळीला मुक्कामी राहावं लागेल म्हणून 2 ड्रेस घेतलेच मी. त्यानंतर मित्रांनो, हे कपडे मी इस्त्रीला टाकून आलो आणि लगेच गेलो पाणी आणायला. पाणी आणायला एकच नंबर होता. मी लगेच माझा जार लावला भरायला. जार भरल्यावर घरी घेऊन आलो